नमस्कार. सर्वांना मानाचा जय शिवराय. मी तेजस देशमुख आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोखटोक खलापूर न्यूज. आज आपण तुमच्या समोर जी ग्रामपं जी ग्रामसभा झाली, जी 4 तारखेला 4/12/2025ला जी ग्रामसभा झाली, त्यात एक अजेंडा होता. त्यात एक चर्चा करण्यात आली. ती चर्चा अशी होती की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज यांच्या अंतर्गत मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व दिवाबत्ती कर याच्यात जी 50% सवलत आहे त्याच्या संदर्भात जी चर्चा करण्यात आली. तो विषय असा होता की 1 एप्रिल 2025च्या आतील ज्यांची मालमत्ता कर, पाणीपट्टी कर व दिवाबत्ती कर आहे ती 50% सवलत देण्यात आलेली आहे व 2025 ते 26 ही आपल्याला पूर्णता भरायची आहे. तर आपण ती का भरायची, का आवश्यकता आहे, तर ते जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आपल्या गावातील ग्रामस्थ प्रवीणजी भालेराव. तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊयात का गरजेचं आहे ते. नमस्कार प्रवीणजी भालेराव, तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. धन्यवाद. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला जी लोकांना माहिती पोहोचवण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे पहिले आभारी आहे. आमच्याबरोबर आमचे ओंकार खेडेकर साहेब पण आहेत. तरी हा जो जी आर आहे शासनाचा, हा जी आर सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे हा एक उद्देश आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण जो कर भरतो, घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, दिवाबत्ती कर भरतो, हा ग्रामपंचायतला भरल्यानंतर ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि मग ग्रामपंचायत नियोजित त्या पैशाने जे काही गाव लेवलचे विकास कामं असतील, स्वच्छतेची कामं असतील, पाण्याची कामं असतील, ही ती कामं करत असते. ग्रामपंचायतकडे 2 खाते असतात, एक ग्रामनिधी असतो आणि एक पाणी निधीचा पाण्याच्या निधीचा एक खाता असतो. आता आपण बघतो की आपण जर ग्रामपंचायतला जर टॅक्सेस भरला नाही, जर ग्रामपंचायतीकडे पैसेच नसतील तर आपण ग्रामपंचायतकडं ज्या मागण्या करतो की आमच्या इथली विकास कामं झाली पाहिजे, तर पैशाच्या अभावामुळे ती कामं होत नाहीत. त्यामुळं आपण एक नागरिक म्हणून आपण ते टॅक्सेस भरलं पाहिजे. त्या टॅक्सेसमधनंच आपल्याला रिटर्न येतो, आपले विकास कामं होत असतात. आपण आता बघतो सध्याची आपल्या परिस्थिती अशी आहे, आपल्या ग्रामपंचायतची बोलतो, आपल्या सर्व ग्रामपंचायत परिस्थिती बोलतो की जे पाणी सोडणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार 2-2, 3-3 महिने होत नाही. का होत नाही? कारण आपण आपला पाणी टॅक्स भरत नाही. त्यामुळे ते पगाराचा त्यांचा जो 2-2, 3-3 महिन्याचा गॅप पडतो, ग्रामपंचायत कुठल्या तरी पद्धतीने ते त्यांचे पगार ॲडजस्ट करून त्यांना ते पगार देत असते. पण जेव्हा आपल्या जेव्हा घरात पाणी येतो, तो पाणी येत असताना त्याला इलेक्ट्रिसिटी लागते. जो कर्मचारी पाणी सोडायला असतो त्याचा पगार असतो. हा प्रत्येक महिन्याचा जो वीज बिल आणि कर्मचाऱ्याचा पगार हा आपण भरलेल्या टॅक्सेसमधनं त्यांना तो जायचा असतो. त्यामुळं आपणच जर पैसे भरले नाही, कर भरला नाही, तर उद्या जे कर्मचारी आहेत त्यांना ते पगार मिळत नाही आणि आपल्याला जेव्हा पाणी टंचाई येते मार्च-एप्रिलमध्ये आणि त्या टायमाला आपल्याला टँकरने पाणी काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की ग्रामपंचायत टँकरने पाणी पुरवते, तर त्यालाही पैसे लागतात. तर ते जर कर आपण जर नियमित भरलं तर ही जी परिस्थिती आहे, कामगारांचा पगार थांबणं किंवा विकासाची कामं काही प्रमाणातच होणं, काही प्रमाणात होत नाही. तर त्यासाठी आपण सर्वांनी आता ह्या जी आर नुसार जे काही थकबाकी आता एकदाच बोजा येत असल्यामुळे लोकांवर की एवढं पैसे एकदा कसे भरायचे. पण ह्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानच्या अंतर्गत या जी आर नुसार आपल्याला शासनाने एक सूट दिलेली आहे. 50% तुम्ही जे काही रक्कम असेल त्यातली 50% रक्कम भरा, म्हणजे 50% तुम्हाला सवलत आहे. तर ती एकदा तेवढा बोजा आल्यामुळे आपल्याला ते भरताना आले. तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या ज्या काही थकबाक्या असतील त्या आपण भरून घ्या आणि पुढील येणार मग एवढा काही बोजा नसेल तर आपण प्रत्येक वर्षी ते भरू शकतो. तर हा जो जी आरचा जो कालावधी आहे तो 30 डिसेंबरपर्यंत आपल्याला हा कर भरायचा आहे. मी पहिलेही हा एक व्हिडिओ बनवला होता, पण तो पोचलाय तुमच्यापर्यंत नाही पोचलाय काय माहिती नाही. पण तेजस देशमुख आपले यूट्यूब चॅनल चांगलं चालवतात, रोखोक बातम्या लावत असतात. त्यांनी आज
म्हटले की आपण याच्यावर एक आपण व्हिडिओ बनवू आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवू. आणि त्यांनी मला त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं पहिले आभार मानले, आताही आभार मानतो. तरी लोकांनी जागरूक व्हावं आणि जे काही थकीत बिल आहे ते ग्रामपंचायतचे भरून टाकावं, कारण आता आपल्याला ती सवलत आहे. नाहीतर आपल्याला उद्या कुठलेही दाखले लागले, जर तुम्ही 30 तारखेपर्यंत भरले नाही, उद्या आपल्याला कुठलेही दाखले लागले तर ग्रामपंचायत पहिले आपले थकीत काय आहे ते भरल्याशिवाय ते देत नाही. म्हणजे आज न उद्या तुम्हाला ते भरणं आहेतच. मग ते उद्या जास्त पैसे भरायचं आहे तर तुम्ही आत्ताच ते पैसे अर्धे भरून टाका आणि अर्धे तुम्हाला माफ होतील. त्यामुळं या संधीचा, या सवलतीचा तुम्ही लाभ घ्या असं मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. आणि नमस्कार, जय शिवराय. मी ओमकर खेडेकर. आताच आपल्या थोड्या वेळापूर्वी तेजस देशमुख साहेबांनी म्हणजे पत्रकारिते आपले त्यांनी सांगितलं आपल्याला जे काय त्यांनी प्रवीण भालराव साहेब आहेत त्यांनी पण आपल्याला सांगितलं. आपण आपली जेव्हा ग्रामसभाला लागते आपली तेव्हा आपण बोलतो की आम्हाला पाणी पुरत नाही किंवा इतर गोष्टी आपण त्यासाठी त्या ग्रामसभेमध्ये आपण चर्चा करतो किंवा भांडणं करतो. ग्रामसेवकाला आपण प्रश्न विचारतो, जाब विचारतो. तर ते जाब विचारण्यापूर्वी आता जो जेअर काढलाय 50% जे सवलत म्हणजे आपण 50% पैसे भरून पैसे आपण जे भरणार ते पैसे भरल्यानंतर आपण तिथं हक्काने आपण न्याय मागू शकतो की आम्हाला पाणी का नाही आला किंवा आम्ही घरपट्टी भरलेली आम्हाला बाकीच्या गोष्टी का नाही पुरल्या. तर जसं यांनी दोघांनी सांगितलं ते तुम्ही पैसे भरा. एवढंच बोलतो मी. जय महाराष्ट्र.